पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरलेली आहे। केवळ हुंड्यासाठी वैष्णवीला आपलं आयुष्य संपवावं लागल्याचं समोर येत आहे। तर वैष्णवीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांकडून करण्यात आलाय। ही घटना ताजी असताना सोलापुरातील आणखीन एका प्रकरणानं महाराष्ट्र हादरवून गेलाय। सोलापुरात एका विवाहित महिलेनं हुंड्याच्या छळाला कंटाळून आयुष्य संपवलंय। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील चिंचोली काठी या गावात आशाराणी भोसले या 22 वर्षीय विवाहितेनं आपलं आयुष्य संपवलंय। नवरा आणि सासूकडून सातत्यानं कार आणि पैशाची मागणी केली जात होती। त्यासाठी तिचा छळ केला जात होता। त्यामुळे तिनं टोकाचं पाऊल उचलल्याचं आशाराणीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय। पोलिसांनी आशाराणीच्या नवऱ्यासह सासू सासऱ्यावर गुन्हा दाखल केलाय। सासरच्या मंडळींनी पैसे आणि चारचाकी वाहनासाठी छळ केल्यानंच मुलीनं टोकाचं पाऊल उचलल्याची मृत महिलेच्या वडिलांची फिर्याद आहे। काल मोहोळ तालुक्यातील चिंचोली काठी येथे राहणाऱ्या आशाराणी पवन भोसले या 22 वर्षीय महिलेनं गळफास घेत आत्महत्या केली आहे। मृत आशाराणी भोसले ही अवघ्या 3 वर्षांची मुलगी असून या दुसऱ्यांदा गर्भवती होत्या। 2019 साली आशाराणी हिचे मोहोळ तालुक्यातील पवन भोसले याच्याशी विवाह झाला होता। तर दुसरी मुलगी उषाराणी हिचा विवाह देखील पवन भोसले याचा भाऊ ज्ञानेश्वर सोबत झाला होता। मागील 3 वर्षांपासून आशाराणी हिला नवरा पवन हा चारचाकी वाहन खरेदी करण्यासाठी आणि खर्चासाठी माहेरून पैसे आण म्हणून मारहाण करत होता। तर सासू अलका भोसले आणि सासरा बलभीम भोसले हे देखील मुलीला स्वयंपाक नीट करता येत नाही, मुलाला इज्जत देत नाही असं म्हणत मानसिक छळ करत होते असा आरोप फिर्यादीत करण्यात आलाय। 2024 मध्ये देखील पवन यानं आशाराणी भोसले हिला मारहाण करून माहेरी पाठवलं होतं। त्यावेळी महिला तक्रार निवारण केंद्राच्या मदतीनं पती पत्नीचं समुपदेशन करण्यात आलं। मात्र त्यानंतर देखील पती पवन भोसले, सासू अलका भोसले, सासरा बलभीम भोसले यांच्याकडून त्रास देणं सुरूच होतं। त्यामुळेच मुलगी आशाराणी भोसले हिनं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केल्याची फिर्याद आशाराणीचे वडील नागराज डोणे यांनी दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून मृत आशाराणीचे पती पवन भोसले, सासू अलका भोसले, सासरा बलभीम भोसले या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करतायत।